उजनी धरणातून भीमा नदीपात्रात पाण्याचा मोठा विसर्ग सुरू असल्याने पंढरपूरमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। उजनी धरण आता जवळपास 100% भरलेलं असून धरणातून तब्बल 61,600 क्युसेक पाण्याचा विसर्ग भीमा नदीत करण्यात येत आहे। या पाण्यामुळे पंढरपुरात चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। आज 29 जुलै रोजी सकाळी 6 वाजता हाती आलेल्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेलं उजनी धरण 99.78% भरलेलं आहे। धरणातील एकूण पाणीसाठा 117.11 टीएमसी वर पोहोचलेला असून जिवंत पाणीसाठा 53.46 टीएमसी इतकाच झालाय। दौंड येथील नदीपात्रातून धरणात सध्या 33,803 क्युसेकनं पाण्याची आवक सुरू आहे। गेल्या वर्षी याच दिवशी धरणात 97.56% पाणीसाठा होता। धरणात येणाऱ्या पाण्याची वाढती आवक पाहता प्रशासनानं पाण्याचा विसर्ग वाढवलेला आहे। सध्या उजनी धरणाच्या सांडव्यावरून 60,000 क्युसेक आणि पॉवर हाऊसमधून 1,600 क्युसेक असा एकूण 61,600 क्युसेक पाण्याचा प्रचंड विसर्ग भीमा नदी पात्रात केला जात आहे। या व्यतिरिक्त मुख्य कालव्यातून 2,500, बोगद्यातून 900 आणि सीना माडा व दहिगाव उपसा सिंचन योजनांमधूनही पाणी सोडण्यात येते। उजनीतून सोडलेल्या या पाण्याचा थेट परिणाम पंढरपुरात पाहायला मिळतोय। हे पाणी पंढरपुरात पोहोचलेलं असून चंद्रभागा नदीनं आता रौद्र रूप धारण केलंय। नदी दुथडी भरून वाहत आहे। पाण्याची पातळी वाढल्यानं पंढरपुरातील ऐतिहासिक जुना दगडी पूल पूर्णपणे पाण्याखाली गेलाय। एवढंच नाही तर चंद्रभागेच्या वाळवंटात असलेल्या अनेक लहान मोठ्या मंदिरांनाही पाण्यानं चारही बाजूंनी वेढा घातलाय। धरण क्षेत्रात आणि पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू राहिल्यास उजनीतून नदीपात्रात सोडण्यात येणारा विसर्ग आणखी वाढवण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी तसंच वारकरी आणि भाविकांनी नदीपात्रात न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत असल्यानं प्रशासनानं संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवली आहे। विसर्ग आणखी वाढवण्याची शक्यता असल्यानं नागरिकांनी अफवांवरती विश्वास न ठेवता सतर्क राहावं आणि सुरक्षित स्थळी राहावं। या पूर परिस्थितीच्या प्रत्येक अपडेटसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज।